नमस्कार. आज सगळ्यात मोठा कन्सर्न जो सोसायटीमध्ये आहे तो आहे की लोकांचे जॉब्स जात आहेत आणि सगळ्यात मोठं कारण दिलं जातं आहे ते आहे AI. आता ह्याच्यात सगळ्यात रिझन दिलं जात आहे की AI विल रिप्लेस एव्हरीबडी. म्हणजे ज्यांच्याकडे खास कौशल्य नाही आहे तिथे AIची रिप्लेसमेंट होईल असं म्हटलं जातं आहे. एक स्टडी जी आली आहे आत्ता आली आहे गुगल आणि मायक्रोसॉफ्टनी केली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की 40 अशी जॉब्स आहेत जे आता जातील नेक्स्ट इयरपर्यंत. आता हे जॉब्स काय आहेत? हे जॉब्स ते आहेत ज्याच्यामध्ये काही खास कौशल्य लागत नाही, जे रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत. जसं जर्नलिस्ट, रायटर्स, मॅथमॅटिशियन्स, एज्युकेटर्स, टेलिमार्केटर्स, क्लर्क्स, ड्रायव्हर्स, हे सगळे जॉब्स आता खतऱ्यात आहेत. ऑटोमेशन वाढत चाललंय म्हणूनही आहे आणि हे जॉब्स रोबो करू शकतो किंवा AI चिप टाकून केली जाऊ शकते. आता काय जॉब्स आहेत जे राहतील ज्याच्यासाठी डिमांड वाढणार आहे आणि त्याची एक 40 जॉब्स आहेत त्याची लिस्ट आहे. आता ते जॉब्स कुठले आहेत? ते आहेत हायली स्पेशलाइज्ड स्किल ज्यांच्याकडे आहे, म्हणजे जे जेवण फार स्पेशलाइज्ड करू शकतात, ज्यांच्याकडे रेसिपीज आहेत जे आणि कोणी बनवू शकत नाही. फॉर इन्स्टन्स गार्डनर, कन्स्ट्रक्शन वर्कर, प्लंबर. आता ह्याच्यात अजून तरी असं त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 5-6 वर्षापर्यंत तरी ह्याला काही मरण नाही आहे. आता हे स्पेशलाइज्ड स्किल ज्यांच्याकडे आहे, ज्यांनी आपले अपग्रेड केले आणि त्यांनी त्यांचा काही तोड नाही आहे आज, तेच फक्त जॉब्स असे आहेत ज्यांच्यात पैसे पण जास्ती आहेत आणि त्यांच्याकडे आता स्पेशलाइज स्किल असल्यामुळे त्यांची डिमांड वाढणार आहे. एक जॅपनीज स्टडीनी पण हे सांगितलं आहे की जर तुमच्याकडे पॉवर ऑफ नॉलेज स्किल सेटच्या बरोबर आहे, स्पेशल स्किल जर तुम्ही आपली निर्माण करता स्टडी करून, तर ती आता ह्याच्या पुढे त्याला डिमांड वाढणार आहे. तर आता हे जॅपनीज ॲज अ सोसायटी, जपान आणि तायवान, जिथे हे AI लर्निंग आता सुरू झालेली आहे आणि तिथे फार ॲडव्हान्स लर्निंग आहे, तिकडनं ही स्टडी येऊन राहिली आहे. तर पुढे जाऊन स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन